मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल असं मोठं वक्तव्य केलंय संजय राऊत यांनी। संघाची चर्चा ही बंद दाराआड असते असंही राऊत म्हणाले। मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याचा प्रश्नच येत नाही, उत्तराधिकारी निवडण्याची अजून वेळ आलेली नाही असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं। देश पंतप्रधान म्हणून मोदींकडेच बघतो आहे। 2029 पर्यंत मोदींकडेच पंतप्रधान पद असेल असं फडणवीस म्हणाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त गाणं तयार केल्यानं वाद निर्माण करणारा कुणाल कामरा अखेर मुंबई पोलिसांच्या चौकशीला सामोरं जाणार आहे। कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी चौकशीचा समन्स बजावण्यात आलं होतं। कामराचा स्टुडिओ फोडणं चांगलं आहे का असा सवाल खासदार संजय राऊतांनी केला। कामराला ठार मारण्याची धमकी देणाऱ्या मंत्रिमंडळात कसा काय असा सवालही राऊतांनी केला। कोरटकरला मदत करणाऱ्या मित्रांचे आता जबाब नोंदवण्याचं काम पोलीस करत आहेत। धीरज चौधरी याचा जबाब पोलिसांनी नोंदवला। कोरटकरला मी थेट ओळखत नाही, प्रशिक पडवेकरच्या मागणीवरून त्याला कार दिली अशी कबुली चौधरीनं दिली आहे। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेनं तयारी सुरू केली आहे। नववर्षात गुढी उभारा, गुढी कुठे उभारायची हे तुम्हाला माहिती आहे आणि त्याकरता कामाला लागा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केलं। विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी पहिल्यांदाच प्रहार संघटनेच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला। आमदारकी खासदारकीनं बाकीचे पक्ष मोठे आहेत, मात्र कामाचं म्हणाल तर प्रहार शिवाय कुणी मोठं होऊ शकत नाही असा दावा बच्चू कडू यांनी केला। 2024च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाली असली तरी 2029च्या विधानसभा निवडणुकीमध्ये रिसोड विधानसभा मतदारसंघातून तिकीट घेऊन आमदार होणारच असा दावा भावना गवळी यांनी केला। राज्य चांगलं चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे। राज ठाकरेंच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा विचार करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। आवश्यक ठिकाणी मराठी वापरावीच असं फडणवीस सुद्धा म्हणाले। लोकसभेला राज ठाकरेंची भूमिका वेगळी होती। राज ठाकरेंना फडणवीसांकडून कोणत्या कामाची अपेक्षा आहे असा सवाल खासदार संजय राऊतांनी केला। चांगल्या कामाची यादी जाहीर करा, महाराष्ट्राच्या शत्रूला मदत होईल अशी भूमिका नको असं राऊत म्हणाले। स्टेटस टाकून पत्नीवर गंभीर आरोप करत अकोल्यातील तेल्हारा इथल्या तलाठ्यानं गळफास लावून घेत आत्महत्या केली, मात्र अद्यापही त्यांच्या आत्महत्येचं कारण स्पष्ट झालेलं नाही। वर्ध्याच्या बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये कॅटरीना नावाची वाघीण तिच्या छाव्यांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात करताना दिसतेय। यावेळी वाघिणीचा मुक्त संचार बघायला मिळाला। पर्यटकांनी बोर व्याघ्र प्रकल्पात गर्दी केली आहे। पावसाळ्याला 2 महिने शिल्लक असताना रत्नागिरीच्या अलिबाग तालुक्यातील बहिरीचा पाडा, नारंगीचा टेप, मानकुळे, बंगला बंदर परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। सायकलवर बरण्या बांधून पाण्याकरता गावकऱ्यांची वणवण सुरू झालेली बघायला मिळते। छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपानं अनधिकृत नळधारकांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली आहे। चिकलठाणा परिसरातील 43 अनधिकृत नळ कनेक्शन्स खंडित करून अनधिकृत नळ घेणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली। अमरावती विमानतळावर 72 आसनी विमान उतरलं, त्यामुळे आता लवकरच अमरावती विमानतळावरून विमानसेवा सुरू होणार आहे। येत्या 15 ते 20 दिवसांमध्ये विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे। धाराशिवमधील ऑक्सिजन प्लांट दुरुस्ती अभावी पडलेले आहेत। परिणामी रुग्णालयांकरता आता महिन्याकाठी 1500 ते 1800 ऑक्सिजन सिलेंडर्स पैसे देऊन खरेदी करावे लागणार आहेत। प्लांट तातडीनं दुरुस्त करावा अशी मागणी रुग्णांचे नातेवाईक करत आहेत। नाशिक जिल्ह्यावर पुढील 3 दिवस अवकाळीचं संकट असणार आहे। हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार जोरदार पावसासह गारपिटीची शक्यता आहे, त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय। रायगडमधील हुंडा प्रकरण चर्चेत आलंय। एका पाटील कुटुंबानं दागिने आणि पैशांसाठी सुनेचा छळ केल्याचं समोर आलंय। सुनेच्या डोक्यावर पिस्तूल ठेवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट सोहळ्यानिमित्त अक्कलकोट नगरी भक्तांनी गजबजली आहे। स्वामींच्या दर्शनाकरता महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणातून मोठ्या संख्येनं भाविक अक्कलकोटमध्ये दाखल झालेत। भाविकांच्या सोयीकरता सोलापूर ग्रामीण पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील मोहटा देवी गडावर वासंती नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली। या 9 दिवसात उत्सवात भक्त देवीच्या दर्शनाकरता रायगड ते गडावर
भक्त देवीच्या दर्शनाकरता गडावर येणार आहेत। जळगावच्या अंमळनेर इथल्या 5व्या अहिराणी साहित्य संमेलनाचा आज दुसरा दिवस आहे। अहिराणी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीनं सुरुवात झाली। बातमी आहे अहिल्यानगरातली। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार खुर्द गावात देवाचं सोंग नाचवण्याची अनोखी परंपरा गेल्या अनेक दशकांपासून जपली जाते। बिरोबा देवाच्या यात्रेच्या निमित्तानं मोठा उत्साह बघायला मिळाला। यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। गोंदिया जिल्ह्यातील सौंदड या गावात 2 दिवसाचं शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं होतं। या जंगी शंकरपटाला तुफान गर्दी उसळली। मोठ्या संख्येनं नागरिकांनी गर्दी केली। एकूण 102 बैलजोड्यांनी सहभाग घेतला। रमजान ईद निमित्त खरेदी करता नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळाली। यावेळी कोणतीही गडबड होऊ नये आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा याकरता बाजारातील गर्दीवर पोलिसांनी ड्रोन मार्फत नजर ठेवली। गोंदिया जिल्ह्यात चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली आहे। त्यानिमित्तानं देवरी इथल्या मा धुकेश्वरी मंदिरामध्ये गेल्या 34 वर्षांपासूनची परंपरा अबाधित आहे। 157 तुपाच्या आणि 397 तेलाच्या ज्योती मंदिरात स्थापन करण्यात आल्या। यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। शिर्डीत दर्शनाकरता जाणाऱ्या भाविकांचा 5 लाख रुपयांचा विमा उतरवला जाणार आहे। त्यामुळे साई भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे। दर्शनाकरता येताना अनेकदा भाविकांसोबत अपघात घडतो आणि हीच गोष्ट विचारात घेऊन आता साई संस्थांच्या माध्यमातून भाविकांचा विमा उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। लोणावळ्यातील कार्ला एकविरा देवीचा चैत्र उत्सव 4 एप्रिलपासून सुरू होतो। या पार्श्वभूमीवर जुन्या मुंबई पुणे महामार्गावर जड आणि अवजड वाहनांकरता वाहतूक निर्बंध लागू करण्यात आलेत। या मार्गावर पूर्ण वेळ अवजड आणि मोठ्या वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे। लोणावळ्यातील कार्ला एकविरा देवीचा चैत्र यात्रेकरता देवस्थान सज्ज झालंय। दर्शनाकरता श्री एकविरा देवस्थान ट्रस्टनं विशेष नियोजन केलंय। पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहांची योग्य व्यवस्था करण्यात आलेली आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले। सोने, पगडी, कौस्तुभ मणी, हिऱ्याचा कंगन, जोड, मोत्याचा तुरा असा पारंपरिक साज घालण्यात आला। यावेळी विठुरायाचं दर्शन घेण्याकरता भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची ग्वाही दिली होती। मात्र आता कर्जमाफीबद्दल राज्य सरकारनं हात वर केल्यानं राज्यातील 23 लाख थकबाकीदार शेतकऱ्यांकरता बँकेचे दरवाजे कायमचे बंद झालेले आहेत। भिवंडी तालुक्यातील 60 ते 70 गावांचा केंद्रबिंदू असणाऱ्या पडघा गावात गुढीपाडव्यानिमित्त साजरा होणाऱ्या बोहाडा यात्रेत यात्रेकरूंनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। यावेळी यात्रेकरूंच्या सोयीकरता ग्रामपंचायत सज्ज आहे। जळगावातील फुले मार्केटमधील मरीमाता मंदिरापासून भगवान झुलेलाल यांची शोभायात्रा काढण्यात आली। शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषेत सिंधी समाज बांधव बघायला मिळाले। गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडामध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्रसूतीनंतर केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या एका महिला जवानाचा मृत्यू झाला। या घटनेला वैद्यकीय अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचं पुढे आलं। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार विजय रहांगडाले यांनी केली। सध्या जंगलातील नदी नाले कोरडे पडलेत। पाण्याकरता पशुपक्ष्यांची भटकंती सुरू आहे। असंच एक हरिण येवल्याच्या ममदापुरात विहिरीत पडलं। या विहिरीत पडलेल्या हरणाला ग्रामस्थांनी बाहेर काढलं आणि त्याला जीवनदान दिलं। सांगलीतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये मॉडेल स्कूल योजना राज्यभर प्रसिद्ध झाली आहे। या मराठी शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढतोय। गुढीपाडवा पट वाढवा या अभियानाअंतर्गत जिल्ह्यात 11,507 विद्यार्थी दाखल झालेले आहेत। शिर्डी विमानतळावरून नाईट लँडिंग झालंय। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आनंद व्यक्त केला। गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर MADCनं हैदराबादहून इंडिगो विमानानं उतरल्यानंतर पहिल्या रात्रीच्या उड्डाणातील प्रवाशांचं स्वागत करण्यात आलं। शेवग्याच्या शेंगांना फक्त 15 रुपये किलोचा भाव मिळतोय। त्यामुळे शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडलाय। कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेवगा उत्पादकांवर मोठं संकट उभं राहिलंय। भुसावळमध्ये मरीमातेच्या यात्रोत्सवानिमित्त 12 गाड्या ओढण्याची परंपरा आहे। याप्रमाणे 12 गाड्या ओढण्याचा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला। यावेळी या उत्सवात हजारो भाविक सहभागी झाले।
चिपळूण तालुक्यातील मालघर लोहारवाडी इथल्या प्रतीक अजय लटके गुरे धुण्याकरता गेलेला तरुण बैलाची रश्शी हातातून सुटल्यानं आणि पाण्याचा अंदाज न आल्यानं त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। नगर परिषदेनं आपली स्पीड बोटीनं शोधकार्य करून त्याचा मृतदेह बाहेर काढला। हिंगोली जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी ईद साजरी केली। एकत्र येत सामूहिक नमाज पठण केलं, त्यानंतर एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला। 40 गावात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। शहरातील दत्तवाडी इथल्या ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज केली। यावेळी हिंदू मुस्लिम बांधवांनी ईद आणि गुढीपाडव्याच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या। मालेगावातही ईद पारंपरिक पद्धतीने उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात येते। मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा करून देशातील शांततेसाठी दुआ मागितला। भुसावळमधील खडका रोडवरील नवीन ईदगाह मैदानावर रमजान ईद निमित्तानं हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केलं। यावेळी मस्जिदच्या मौलानांनी देशात सुखशांती लाभो तसंच चांगला पाऊस पडून बळीराजा सुखी होवो अशी प्रार्थना केली। रमजान ईदच्या निमित्तानं दौंड शहरातील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आलं। मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या। गडचिरोली जिल्ह्यात रमजान ईदचा उत्साह बघायला मिळतोय। ईदगाह मैदानावर सामूहिक पद्धतीनं विशेष नमाज पठण करण्यात आलं। मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। अहिल्यानगर जिल्ह्यात चेन स्नॅचिंग करणाऱ्या 4 जणांच्या टोळीचा अखेर पर्दाफाश झाला। स्थानिक गुन्हे शाखेनं ही टोळी जेरबंद केली असून त्यांच्या चौकशीत तब्बल 12 गुन्ह्यांचा छडा लागलाय। या चोरट्यांकडून 15 तोळे सोनं जप्त करण्यात आलं। बीडच्या धारूर तालुक्यातील कानपूर इथं आणखी एका युवकाची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली। जुन्या वादातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला। या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे। कराड शहरातील ईदगाह मैदानामध्ये असलेल्या एका तरुणावर 5 जणांच्या टोळक्यानं मारहाण करत चाकू आणि कोयत्यानं वार केले। यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। 5 जणांच्या टोळक्याकडे एक अल्पवयीन मुलगा असल्याचंही समोर आलंय। कल्याणच्या रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षा चालकांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली। प्रवासी घेण्यावरून मस्करी सुरू असतानाच 2 रिक्षा चालक भिडले।